मागच्या वेळेला बोलल्याप्रमाणे इंटरव्ह्यू सिरीजच्या या पुढच्या प्रश्नामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रश्न आहे, वेअर डू यू सी युअरसेल्फ इन 5 इयर्स? आता हा हा प्रश्न समजून घेऊया की हा का विचारला जातोय. नीट विचार करा. मागचा प्रश्न होता की व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, व्हॉट आर युअर वीकनेसेस. आता तुमच्या स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस जेव्हा तुम्ही शांतपणे व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत, तेव्हा साहजिक आहे एखाद्या इंटरव्ह्यूला वाटू शकतं की मी तुला हायर का करावं, किंवा केल्यानंतर तू पुढच्या 5 वर्षामध्ये स्वतःला कुठे बघतोय. काय कारण आहे या प्रश्नाचं? अनेक वेगवेगळी कारण आहेत. नीट विचार करूयात. पहिलं म्हणजे तू जेव्हा सिलेक्ट झालायस किंवा तू सिलेक्ट झालेली आहेस, तो कॅन्डिडेट 5 वर्ष ह्या कंपनीमध्ये मिनिमम 5 वर्ष राहू शकतो का नाही हे बघायचंय. दुसरं, त्याची काय ॲस्पिरेशन्स आहेत. हा प्रश्न डायरेक्ट मॅच करतो तुमच्या स्वतःच्या असलेल्या ॲस्पिरेशन्सला. ॲस्पिरेशन्स, इच्छा, आपल्याला भविष्यात काय करायचंय किंवा काय विचार करून मी ह्या इंटरव्ह्यूला आलोय हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न आहे. मग ह्याला उत्तर कसं द्यायचं किंवा काय उत्तर असू शकतं. मी अगोदरच सांगितलंय की मी तुम्हाला असं उत्तर नाही सांगू शकत की जे 100% बरोबर आहे किंवा ते पाठ केलं की हा इंटरव्ह्यू क्रॅक झाला. नाही, एक मदत करतोय. समजून घेऊया. आता बघा, कुठल्याही कंपनीत मी इंटरव्ह्यूला जातो तेव्हा त्या कंपनीबद्दल मी थोडीशी माहिती काढलेली असते. किंबहुना अशी माहिती काढल्याशिवाय जाऊ पण नाही. त्यामुळे मला माहिती असतं की या कंपनीमध्ये मी जेव्हा नोकरी पकडेन किंवा मला या कंपनीमध्ये नोकरी जेव्हा मिळेल, त्यानंतर माझी ग्रोथ कशी कशी असेल. मग ग्रोथ हा एक वेगळा शब्द आहे, सब्जेक्टिव्ह. म्हणजे कोणाला वाटतं की बाबा दरवर्षी मला 10% 15% पगारवाढ झाली की माझी ग्रोथ आहे. एक मुद्दा चुकीचा नाहीये. दुसरा मुद्दा, मला काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. हा एक मुद्दा आहे. आता ह्याचा जर आपण समेळ साधला आणि ती जर कंपनी आपल्यासाठी चांगली असली, असं जर दिसलं, तरच त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला लॉजिकली जावं. आता तुम्ही तिथे आलात म्हणजे हा सर्व विचार तुमचा करून झालाय. मग आता हे सांगायचं कसं? मी तुम्हाला एक सॅम्पल उत्तर दाखवतो. वाटल्यास लिहून घ्या. पण हे असू शकतं. बघा नीट. इन द नेक्स्ट 5 years, I see myself growing into a skilled IT professional. खूप इम्पॉर्टंट आहे. बघा हा, स्किल्ड IT प्रोफेशनल. म्हणजे मला आत्ता कोडिंग येतं किंवा मला सॉफ्टवेअर टेस्टिंग करता येतं. म्हणजे मी 100% स्किल्ड आहे का? नाही. त्याच्यामध्ये काही-काही गोष्टी ज्या खरं तर काम करतानाच करू शकतात. म्हणजेच ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मी एक स्किल्ड IT प्रोफेशनल होऊ शकतो. विथ स्ट्रॉंग टेक्निकल अँड डोमेन नॉलेज. डोमेन नॉलेज हा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आता डोमेन म्हणजे काय? आता बघा, एखादी कंपनी फार्मास्युटिकलमध्ये काम करते, एखादी कंपनी हेल्थ केअरमध्ये काम करते, एखादी कंपनी बँकिंगमध्ये काम करते, एखादी कंपनी स्टॉक्समध्ये काम करते. हे 4 मेजर डोमेन आहेत. या डोमेनमध्ये म्हणजे या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं ज्ञान वाढणं हे नितांत गरजेचं आहे. कारण मी बँकिंग सेक्टरमध्ये काम करतोय, पण मला एक्झॅक्टली कसं चालतं हे माहीत नाही. मग माझी 5 वर्ष, 10 वर्ष वाया गेली, असं सरळ-सरळ ठरतं. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मी ॲज अन इंडिव्हिज्युअल जेव्हा स्किल्ड प्रोफेशनल होतो, टेक्निकली स्ट्रॉंग होतो, त्यावेळेला माझं डोमेन नॉलेज हे नक्कीच वाढलेलं असलं पाहिजे. आणि ते वाढतं सुद्धा. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू गेन हँड्स ऑन एक्सपिरियन्स, कंट्रीब्यूट इफेक्टिव्हली टू प्रोजेक्ट्स अँड टेक मोर रिस्पॉन्सिबिलिटी विदिन द टीम. बघा हा, या मुद्द्यातून आपण काय काय देतोय? कॉन्ट्रीब्यूट इफेक्टिव्हली टू द प्रोजेक्ट्स म्हणजे कंपनीचा फायदा झाला, अँड टेक मोर रिस्पॉन्सिबिलिटी विदिन द टीम म्हणजे मला डेव्हलपर म्हणून घेतलंय, मी तेवढंच काम करणार, 9 ते 6 काम करणार, 6 वाजले, घंटा झाली, शाळा सुटली, मी घरी. नाही 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 नाही, असं नाही चालत. असं करू पण नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल काय केलं? सी, खूप साधी गोष्ट आहे. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. आम्ही अप्रेझल्स करतो. अप्रेझलमध्ये लोकं सांगतात, की मला सांगण्यात आलेलं होतं, हे एवढं-एवढं डेव्हलप कर आणि मी ते डेव्हलप केलं. आता मला पगारवाढ द्या. अरे पण जे तुला सांगितलेलं होतं, त्याच्यासाठी तुला पगार दिला गेलेला आहे. मग त्याच्यासाठीच परत पगारवाढ. असं वेगळं काय केलं? अशी कुठली वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली ज्यामुळे तुला आम्ही पगारवाढ देऊ? हा मुद्दा 1 वर्षाने येऊ शकतो. त्याच्या आधी हे आधीच केलेलं चांगलं. दुसरं, आय ऑल्सो सी माय सेल्फ कंटिन्युअसली अपग्रेडिंग माय स्किल्स. हा मुद्दा मॅच करतो तुमच्या स्ट्रेंथ्स बरोबर. कंटिन्युअस लर्निंग अबिलिटी अँड ओव्हर टाईम मेंटरिंग ज्युनियर्स व्हाईल ॲडिंग व्हॅल्यू टू द ऑर्गनायझेशन. कायम लक्षात ठेवा, तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तर तुमची खुर्ची मोकळी करताना त्या खुर्चीवर बसणारा कोणतरी तयार करणं हे नितांत गरजेचं आहे.
नाहीतर तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. ह्याचा अर्थ असा आहे, की जे ज्युनियर आहेत, जे नवीन आलेले आहेत, जे तुमच्यानंतर आहेत, त्यांना योग्य पद्धतीनं शिकवणं, त्यांना तुमचं ज्ञान देणं, त्यांच्याकडून काम करून घेता येणं, अधिक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण आपल्या कंपनीला कॉन्ट्रिब्यूट कसं करता येईल, प्रोजेक्ट्सला कॉन्ट्रिब्यूट कसं करता येईल आणि ओव्हरऑल ग्रोथ कशी येईल, याचा जर समय साधता आला आणि हे बोलता आलं, तर ह्या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे. परत एकदा बघूयात. इन द नेक्स्ट 5 years, I see myself growing into a skilled IT professional with a strong technical and domain knowledge. I want to gain hands-on experience, contribute effectively to projects, and take more responsibility within the team. I also see myself continuously upgrading my skills and over time mentoring juniors while adding value to the organization. हा एक साचा आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्किल्सला धरून तुम्हाला जे बोलता येते, जे सांगता येते, जे चांगल्या पद्धतीने सांगता येईल, याचं तुम्ही ॲडिशन करून ह्या उत्तराची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला नक्की याच्यामध्ये सक्सेस मिळेल. आता नीट बघितलं तर हा प्रश्न अजून एका प्रश्नाला लीड करतो. तो हा आहे, हे सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे? वळूयात या प्रश्नाकडे पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर लिसनिंग.